गाईज, वेलकम टू माय चॅनल. आता बिग बॉस मराठी 6च्या विनर यासाठी फक्त काही सेकंद आहे, काही मिनिट आहे, काही मतलब खूप कमी टाईम राहिलेला आहे. अख्ख्या 3 महिन्यानंतर आपल्याला कळणार आहे. 100 दिवसानंतर 100 दिवस आपण लगातार हा शो बघत आहोत. पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत एकही एपिसोड आपण मिस केलेला नाही. प्रत्येक एपिसोड बघतो, प्रत्येक एपिसोडबद्दल डिस्कशन करतो, प्रत्येक एपिसोडबद्दल शेअर करतो, की आज राकेश बापटनं हा केलं, विशाल कुठेलनं हा केलं, तसं झालं गेममध्ये, नॉमिनेशनमध्ये ह्याला घातलं, कॅप्टन्सीमध्ये असं झालं. म्हणजे असंख्य गोष्टीबद्दल डिस्कशन, असंख्य त्याच लोकांबरोबर 3 महिने वारंवार बोलणे, त्या शोबद्दल बोलणे, त्यांच्या रिव्ह्यू करणे किंवा त्यांची कॅप्टन्सी, त्यांच्या नॉमिनेशन, मग वोटिंग ट्रेंड्स, कोण घराबाहेर जाणार, कोण नाही जाणार, मग कोण डिझर्विंग आहे, कोण नाही डिझर्विंग आहे, ह्या सर्व गोष्टीचा प्रवास करून आपण आता या व्हिडिओवर आलेला आहे, की आता बिग बॉस मराठी 6चा विनर कोण बनणार आहे आणि कोण बनणार नाही, ह्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. आणि ह्याच्यावरून तुम्हाला ह्या व्हिडिओवरून अक्षरशः समजूनच येईल आणि आखरीपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला डेफिनेटली कळेल की मराठी बिग बॉस 6चा विनर कोण बनणार. आता पहिलीकडे आहे राकेश बापट आणि दुसरीकडे विशाल कोटियाल. हे टॉप 2 मध्ये गेले आणि टॉप 2 मध्ये ह्या दोघांमध्ये एक फाईट झाली किंवा हे जातील सुद्धा, कारण की हे स्ट्रॉंग सुद्धा आहे. तर ह्यांच्यापैकी कोण विनर बनणार, कोण भाऊ कोणाचा हात वर करणार, राकेश बापटचा हात वर करणार की विशाल कोटियाचा हात वर करणार, हे बघण्यासाठी खूप उत्सुकता आहे. कारण की तुम्हाला आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की राकेश बापट आणि विशाल कोटियाल स्टार्टिंग पासूनच एक दुसऱ्याला पसंत करत नाही, एक लोकांसोबत बोलत सुद्धा नाही, डिस्कशन सुद्धा करत नाही आणि आवडत सुद्धा नाही एकमेकाला. त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा आवडत नाही. त्यांच्यामध्ये स्टार्टिंग पासून एक कोडवार सुरू होता की आम्ही एकमेकाला पसंत करत नाही, दूर राहा, एकमेकाला पसंत करत नाही, दूर राहा. आता जेव्हा मी तुम्हाला सांगते, खूप लोकांना माहीत सुद्धा नसणार की यांची बिग बॉसच्या बाहेर अशी काय फायटिंग झाली होती किंवा काय अशा गोष्टी झाल्या होत्या की एकमेकांना पसंत करत नाही. तर त्यांना माहीत नसेल ना, त्यांना फक्त थोडक्यात सांगते. जेव्हा बिग बॉस OTT आला होता ना, तेव्हा राकेश बापट बिग बॉस OTT हिंदी, तेव्हा राकेश बापट ना त्या शोमध्ये गेलेला होता, बिग बॉस OTT हिंदीमध्ये. शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी सोबत त्याच्या तिथं अफेअर म्हणजे त्याला आवडली, ते दोघांची दोस्ती झाली, मग हळूहळू प्रेम प्रकरण झालं, एकामेका चांगले रिलेशनशिपमध्ये होते. आता शमिता शेट्टी तो शो संपल्यानंतर बिग बॉस 50 मध्ये आली होती आणि तेव्हा विशाल कोटियाल सुद्धा त्या शो मध्ये आलेला होता. आणि विशाल कोटियाल आणि शमिता शेट्टीची बिलकुलच पटत नव्हती, एकामेकाचे अपोजिट राहायचे. आणि एक गेस्ट रेफरन्स म्हणून किंवा एक वेळा त्या शो मध्ये सुद्धा राकेश बापट सुद्धा आलेला होता. परंतु विशाल कोटियालने गुस्स्यामध्ये अशा काही गोष्टी बोलल्या की पैशामुळे हा राकेश बापट त्या समिताला पटवत आहे, अशा अशा घाणेरड्या गोष्टी. आणि आपल्याला 3 महिने राकेश बापटची पर्सनॅलिटी बघतो, आपल्याला समजते की त्याला ह्या गोष्टी आवडत नाही. मुळात निगेटिव्ह बोलणे, कोणावर पर्सनल अटॅक करणे, पर्सनल गोष्टी बोलणे, एखाद्या रिलेशनशिपबद्दल जाणे, करिअरबद्दल जाणे, माझ्या अफेअर्सबद्दल जाणे, ह्या गोष्टींवर टीका कोणी करत असला त्याला बिलकुल आवडत नाही. म्हणून ती गोष्ट त्या शो पासून त्याला आवडली नाही. तेव्हापासून हा नेहमी विशाल कोटियाल आणि राकेश बापट एकमेकाच्या दूर राहायचे. म्हणजे खास करून राकेश बापट हा विशाल कोटियालच्या दूर राहायचा. इव्हन नॉट डिस्कशन करायचा, काहीच ह्याला लेना देना नव्हता. परंतु जेव्हा बिग बॉस मराठी 6 सुरू झाला, तेव्हापासून आपण एक गोष्ट लक्षात घेऊन ना, तर विशाल कोटियाल जेवढा राकेश बापट सोबत ऑब्सेस्ड आहे, जेवढा राकेश बापट सोबत म्हणजे डिस्कशन करते, चुगली घ्यायचा, राकेश बापट काय करत नाही, काय चाय बनवत असते, आणि मग त्याच्यासमोर म्हणायचं की राकेश बापट असा चांगला आहे, असं चांगला आहे वगैरे, त्याच्यासमोर चांगला वगैरे म्हणायचं. आणि मग स्टार्टिंग पासून तुम्ही मराठी बिग बॉस 6 बघत असाल ना, तर विशाल कोटियाल फक्त आणि फक्त राकेश बापटची चुगली करते, त्याच्या गोष्टी पर्सनल बोलते, हा काही करत नाही, हा रिकामटेका आहे, हा असा आहे, तसा आहे, लेना देना, म्हणजे असंख्य चुगलीबाजी, असंख्य पर्सनल बोलणे, असंख्य त्याला टार्गेट करणे, असंख्य गोष्टी त्याच्याबद्दल वाईट बोलणे. परंतु दुसरीच गोष्ट तुम्ही राकेश बापट बद्दल बघाल ना, राकेश बापट इव्हन त्याच्याबद्दल डिस्कशन सुद्धा करत नाही, त्याच्याबद्दल नाव सुद्धा घेत नाही. तो घरामध्ये आहे या नाही आहे, तर नेहमी राकेश बापट म्हणते की विशाल कोटियाल घरामध्ये आहे की नाही आहे मला फरक पडत नाही, तो कोण आहे, काय लेना देना आहे, त्याचा गेम कसा आहे, त्याचा डिस्कशन कसा आहे, त्याचे फायटिंग कसे आहेत, त्याचे नॉमिनेशन टास्क, कॅप्टन्सी टास्क, व्हॉट एव्हर स्टफ, आय डोंट वॉन्ट टू बी डिस्कस दॅट पर्सन, की मला तो बिलकुलच आवडत नाहीये, तर त्याच्याबद्दल मी डिस्कशन कशाला करू, आपली एनर्जी पण वेस्ट कशाला करू. तर तो आपण बघाल ना स्टार्टिंग पासून, तर राकेश बापट इव्हन डिस्कशन पण नव्हतं करत विशालबद्दल. परंतु विशाल एवढं ऑब्सेस्ड आहे, एवढा जेलेस होता स्टार्टिंग पासूनच, मतलब असंख्य गोष्टी की राकेश बापट सारखे दिसणारे मुलं किंवा माणसं व्हॉट एव्हर जो बी आहेत, ते मल्हार स्टेशनवर असेच घुमत असतात. लाईक सिरियसली मी एवढा आयुष्य, एवढा जग तर नाही पाहिलेली आहे. परंतु मी सुद्धा प्रवास करते, घुमते फिरते, परंतु एवढा राकेश बापट सारखा एवढा सुंदर आणि सोज्वळ मुलगा मला तरी रस्त्यावर दिसत नाही. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, विशाल कोटियाल सारखे मुलं मला खर्याच्या पेटरीवर
किंवा ते असतात ना पान ठेला, त्याच्यावर असंख्य मुलं दिसतात. चाय वाटत असतात, खर्राचा असा गुटखा करत असतात किंवा ऑटो चालवत असतात. किंवा ऑटो चालवताना खर्रा खाऊन थुकणे किंवा इकडे-तिकडे वावरणे, पैसे चोरणे, असे लोकं मला विशालसारखे दिसणारे लोकं दिसले होते. खरंच दिसले होते. मी कोणाला ट्रोल नाही करत आहे, पण खरंच दिसले होते. म्हणजे असंख्य गोष्टी तो वाईट-वाईट बोलते. म्हणजे एवढा ऑब्सेस्ड आणि एवढा जेलेसी. एक आंबा असते ना, सडलेला आंबा, तो आपल्याला मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला वाटतं किती गोड आहे, किती सुंदर कलर आहे, किती छान वास येत आहे. वॉव! ह्याचा रस बनवीन घरी जाऊन. आणि जसा घरी आणतो त्याला आणि घरी त्याला खोलून बघतो ना, तेव्हा तो अंदरून सडलेला असते. म्हणून आंबा वरून किती सुंदर दिसला, किती सोज्वळ दिसला, किती छान दिसला, तरी अंदर नसलेलं म्हणजे खराब असते. तसाच विशाल कोटियाल आहे. विशाल कोटियालची बॉडी एवढी दिसली, एवढे ॲब्स दिसले, एवढा धमक दिसला, एवढे सारे दिसले, पण अंदरून एक चुहा आहे. साधा संकेतसोबत फायटिंग करायला भीत होता म्हणून संकेतला मॅनिप्युलेशन मध्ये केलं. एकही लोकांना तोंडावर बोलू शकत नाही, नुसती बॅक बिचिंग करायचा, वाईट वाईट बोलणे, त्याची पर्सनॅलिटी, त्याचा गेम वाईट, मुलींवर ताकद दाखवणे, स्वतःच्या अँगरवर कंट्रोल नाही, राकेश बापटला फिजिकल फायटिंग करणे, ह्या सर्व निगेटिव्ह गोष्टी त्या माणसामध्ये भरलेल्या आहेत. परंतु विशाल कोटियालनं तेवढ्यातच थांबलेला नाहीये. त्याने एक काम केलं की माझी इमेज निगेटिव्ह झाली, ते काम करते ना सर्वात जास्त बिग बॉस जो घरात चालते ना त्याच्यापेक्षा बाहेर जो चालते, महाराष्ट्रामध्ये तो बिग बॉस जास्त चालते. लोक डिस्कशन करतात, रिव्ह्यू बनवतात, इन्फ्लुएन्स करतात, तर हे गोष्ट खूप बेनिफिशियल होऊ शकते. म्हणून आपण असे काम करायचं, एका दोन रिव्ह्यूला पकडायचं, ज्यांना पैसे द्यायचं आणि पैसे देऊन म्हणायचं की यार माझा रिव्ह्यू कर, अख्खे 3 महिने मला भगवान दाखव, विशाल कोटियाल भगवान आहे. म्हणजे मला असं वाटतंय की एखादा माणूस, एखादी पर्सनॅलिटी, एखादा व्यक्ती हा प्रत्येक गोष्टीला बरोबर वाटू शकत नाही. जसा विशाल कोटियाल कधी कधी चांगला असते, तो असते, गेम चांगला खेळते, परंतु त्याला जे रिव्ह्यू करतात ना ते लोक असे दाखवतात की विशाल कोटियाल परफेक्ट है. हाउ कैन दैट पॉसिबल मैन, कैसे हो सकता है? मतलब की एखादा व्यक्ती आहे, त्याचे तो त्याने फिजिकल फाईट केलं तरीही ते काय इन्फ्लुएन्स करत आहेत की ओके केलं तर केलं. ते राकेश बापट सुद्धा पर्सनल बोलते. म्हणजे विशाल काहीही चुकीचा करो, काहीही करो, तरी रिव्ह्यूअरला एवढा पैसा पाजला नाही त्या माणसाने की ते रिव्ह्यूअर डोळ्यावर पट्टी बांधून रिव्ह्यू करतात आणि त्याच्याबद्दल फक्त विशाल कोटियाल भगवान कसा आहे, मराठी बिग बॉस 6चा विनर कसा डिझर्विंग आहे ते सिद्ध करत आहेत आणि लोकांना बॅड इन्फ्लुएन्स करत आहे. तर आता प्रश्न हा नाही राहिला आहे, प्रश्न हा राहिलेला आहे की राकेश बापट आणि विशाल कोटियाल मधून कोण मराठी बिग बॉस 6चा विनर बनणार. आता मला सर्वात समजत नाहीये की राकेश बापट हे खूप सोजवळ, साधारण, वरण भात आपला, प्रामाणिकपणा, गेम मध्ये जास्त उद्धटपणा नाही, शांत, राग गुस्साचा दूर राहणे, जास्त कंट्रोल, सर्व गोष्टी पारंपरिक, निगेटिव्ह पर्सनॅलिटी, वाईट बोलणे, मॅन्युप्युलेटिंग करणे, बॅक बिचिंग करणे, स्त्रियांवर ताकद दाखवणे, सर्व वाईटपणा ह्या माणसामध्ये आहे. परंतु ज्या लेवलची आता दोघेही बघायला दोघे टक्करचे आहे. राकेश बापट 25 वर्षापासून मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे, काम करत आहे, त्याचे फॅन बेसेस खूप आहेत. आतापर्यंत कधी बॉटम मध्ये आलेला नाही आहे. एक वेळा विशाल तरी बॉटम मध्ये आलेला होता, परंतु राकेश बापट बॉटम मध्ये आलेला नाहीये. म्हणून मला तरी वाटतंय की राकेश बापट आणि विशाल पैकी, हे दोघांपैकी जो विनर बनणार, जो टॅग मराठी बिग बॉस 6ला भेटणार आहे ना, तो म्हणजे होणार की राकेश बापटला. त्याच्या मागे कारण असं आहे की आतापर्यंत तुम्ही जेवढे पण विनर बघा मराठी बिग बॉसचे, पहिला विनर, सीझनचा विनर, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, तेच विनर बनलेले आहे. त्याची पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह आहे, ज्यांनी पॉझिटिव्ह गेम खेळलेला आहे. त्यांना म्हणजे तेवढी स्ट्रॅटेजी नाही, तेवढा दिमाग नाही किंवा तेवढा लावला नसतील, परंतु तोच व्यक्ती विनर बनलेला आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, जो पॉझिटिव्ह एनर्जी होल्ड करते, जो पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, जो पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहे आणि मराठी बिग बॉस 6ला ह्या टॅगला जो जस्टिफाय करू शकते, तोच व्यक्ती विनर बनते. म्हणून मला तरी वाटते कितीही काही असला, किती PR गेम विशाल करत असला, काही असला तरी राकेश बापटच मराठी बिग बॉस 6चा विनर बनणार. आणि मी खरं सांगते, तो डिझर्विंग सुद्धा वाटते आणि तो टॅगला शोभल असा सुद्धा दिसते. म्हणून डेफिनेटली राकेश बापट विशालच्या नाकावर लिंबू पिरून मस्त विनर बनणार आणि राकेश बापटच विनर बनणार. तर मी तुम्हाला सांगते, प्लीज 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 तुम्ही वोट करा राकेश बापटला, कारण की अशी पर्सनॅलिटी विनर व्हायला पाहिजे, अशी पर्सनॅलिटी आपला एक्झाम्पल व्हायला पाहिजे, अशा लोकांना, अशा पर्सनॅलिटीला आपल्याला समोर पाठवायला पाहिजेत. कारण की असे लोक, चांगले लोक विनर बनतील तर पुढच्या सीझन मध्ये अशी प्रेरणादायक राहतील, अशीच इमेज बनणार. कारण की निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह लोकांना किती, जो विशाल आहे तो बिग बॉस मराठी 6चा विलन आहे. विलन कितीही स्ट्रॉंग असला, कितीही बैमाल असला, कितीही बहुशाली असला आणि विनर कितीही कमजोर असला किंवा थोडासा आपला नाजूक असला, तरीही आखरीमध्ये जीत हे सत्याची होते आणि विनर जो आहे तो चांगला पॉझिटिव्ह एनर्जीचा बनते. म्हणून राकेश बापट हा मराठी बिग बॉस 6चा विनर बनणार. तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.